नमस्कार, खाद्य मराठी या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचे थालीपीठ किंवा पराठा। याकरिता मी 1 वाटी मुरलेला साबुदाणा घेतलेला आहे। यानंतर यामध्ये आपण 3 ते 4 मिरची टाकून घेऊया। 1 चम्मच जिरे टाकलेले आहे, चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि अर्धा वाटी भाजलेले शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि 2 उकडलेले आलू टाकून घेऊया। याला छान मिक्स करून घेऊया। आणि अर्धा लिंबाचा रस टाकून घेऊया। याला छान मिक्स करून घ्यायचे। यानंतर बटर पेपर किंवा घरची कोणती एक पॉलिथिन घ्यायची, त्याला कापून घ्यायचे आणि या ठिकाणी मी याला तेल लावत आहे आणि यावर आपण थालीपीठ थापून घेऊया। या ठिकाणी एवढा गोळा घेतलेला आहे आणि याचे मी थालीपीठ थापून घेते आहे। या ठिकाणी मी मीडियम जाडीचा थालीपीठ थापून घेते आहे। यानंतर नॉनस्टिक तवा गरम करून घेतलेला आहे। यावर थोडं तेल टाकून घेऊया आणि आता आपण यावर थालीपीठ टाकूया। कढईला आणि वरून थोडं तेल टाकून घेऊया। या ठिकाणी आपण 3 ते 4 मिनिट छान थालीपीठ होऊ देऊया। गॅसचा पॉवर मीडियम ठेवायचा म्हणजे छान भाजल्या जाईल। या ठिकाणी आपले 3 ते 4 मिनिट झालेले आहे। या ठिकाणी आपण दुसऱ्या साइडने पलटून घेऊया। आणि 3 ते 4 मिनिट या बाजूने पण भाजून घेऊया। कढईला थोडं तेल सोडून घेऊया। या ठिकाणी आपले 3 ते 4 मिनिट झालेले आहे। बघू शकता आपला थालीपीठ छान दोन्ही बाजूनी भाजल्या गेलेला आहे। या ठिकाणी आपला थालीपीठ रेडी आहे। याकरिता लागणारी चटणी बनवून घेऊया। मी या ठिकाणी अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहे भाजलेले। यानंतर 2 मिरची घेतलेली आहे, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, मीठ, जिरे आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे। हे सगळं आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊया आणि अर्धा लिंबाचा रस टाकून घेऊया। यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊया। लिंबाऐवजी तुम्ही दही पण वापरू शकता। कोथिंबीर खात नसेल उपवासाला तर ते नाही टाकलं तरी चालेल। या ठिकाणी आपली चटणी रेडी आहे। थालीपीठ आणि आपली चटणी तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।